पॅक असतं ते सह्याद्री खानला कसं सगळं पॅकचे पॅक असतात. पालकमध्ये बी तिथे कशा जुड्या असतात 7-5 वर्षी पॅकेट कसं असतं त्या दिवशी जोशीबाईंनी नेले ना कॉर्न्स नेले कॉर्न्सचं पॅकेट पालक नेला टोमॅटो नेले कॅपॅसिटेशन आणि त्याच्यानंतर होते फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन, नंतर होते कॉर्टिकल रिॲक्शन, त्याच्यानंतर होते फ्युजन ऑफ किंवा फ्युजनच्या आधी लिहूया एंट्री ऑफ स्पर्म इन द एग और ओवम, त्याच्यानंतर होते हा सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. फायनली होतं कंप्लीशन ऑफ मियोसिस 2 आणि 7th होतं. हे सगळे सायमल्टेनियस होतं तर आपल्याला समजून घेण्यासाठी आपण असं लिहितोय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल pronucleus and formation of zygote. या अशा पद्धतीने हे सगळे इव्हेंट्स लिहून घेऊ आपण. सगळ्यात पहिले होतं इन्सेमिनेशन नंतर होतं कपॅसिटेशन नंतर होतं फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन, त्याच्यामध्ये ZP3 ZP2 काम करतात. त्याच्यानंतर होते कॉर्टिकल रिॲक्शन, त्याच्यानंतर एंट्री ऑफ द स्पर्म इन द ओव्हम एग और ओव्हम होतं, नंतर मियोसिस 2 कंप्लीट केलं जातं ॲज सून ॲज इट एंटर्स इनसाइड, त्याच्यानंतर फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल प्रोन्यूक्लियस होतं आणि त्याच्यानंतर एक झायगोट फॉर्मेशन काम कंप्लीट केलं जातं, कंप्लीट एक झायगोट फॉर्म होतो. हे सगळे इव्हेंट्स लिहून टाका. मी यांना डायग्रॅमॅटिकली तुम्हाला एक्सप्लेन करतो, मग आपण पुढच्या टॉपिकला जाऊया. लिहून झालं की सांगा मला. काल हे एक्सप्लेन केलंय त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल की हे जे मी लिहिलेलं आहे बोर्डवर याच्यातले बरेचसे इव्हेंट तुम्हाला सगळे माहिती आहेत. फक्त आपल्याला काय करायचं त्याला इन डिटेल काही गोष्टी डायग्रॅमॅटिकली समजून घ्यायच्या आहेत, विच इज नॉट गिवन इन अवर टेक्स्टबुक किंवा एनसीआरटी मध्ये फार डिटेल ज्याचे दिलेले नाही, पण आपल्याला ते समजून घ्यायचे की कशा पद्धतीने हे ऍक्च्युअली होत असतं. आवाज येतोय ना सगळ्यांना? कमॉन. हो सर. गुड. हो सर. लिहून झालं की सांगा मला पटकन.
आणि ज्यांचं नसेल लिहून झालं किंवा ज्यांनी रिसेंटली जॉईन केलं असेल त्यांनी काय करा, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. मग मी एक एक प्रोसेस तुम्हाला सांगतो. आता इन्सेमिनेशन तुम्हाला माहिती आहे. नाव ऑल ऑफ यू नो द प्रोसेस ऑफ इन्सेमिनेशन. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट जो आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट जो आहे, त्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये या ठिकाणी डिपॉझिशन झालेलं आहे. या ठिकाणी एक थिक अशी वॉल आहे आणि दिस इज द ओपनिंग ऑर माउथ ऑफ द युटेरस. हा जो माउथचा पार्ट आहे, हा जो माउथचा पार्ट आहे, दिस पार्ट इज कॉल्ड एज सर्विक्स. याला आपण म्हणतो सर्विक्स. सर्विक्स मध्ये जे आतलं ओपनिंग असतं त्याला काय म्हणतात आणि बाहेरचं ओपनिंग असतं त्याला काय म्हणतात? कम ऑन, पटपट बोला. internal os ओपनिंग internal os and external os. इंटरनल अँड एक्सटर्नल ऑस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, करेक्ट, यू आर राईट. तर इंटरनल आणि एक्सटर्नल ऑस, इंटरनल आणि एक्सटर्नल ऑस. आता इथे सिमेनचं डिपॉझिशन झालं. या सिमेनचं डिपॉझिशन झाल्यानंतर, लिसन व्हेरी केअरफुली, हे डिपॉझिशन झाल्यानंतर ड्युरिंग क्वायटस हे इथे डिपॉझिट केले जातात आणि हा व्हजायनल पीएच जो असतो हा ऍसिडिक असतो. आता तुम्हाला प्रश्न असेल की तर तुम्ही आतापर्यंत 50 वेळा सांगितलं असेल की हा ऍसिडिक असतो, ऍसिडिक असतो, ऍसिडिक असतो. तर ऍसिडिक का असतो? लक्षात ठेवा, फिमेल्समध्ये सुरुवातीच्या काळामध्ये, अर्ली स्टेजेसमध्ये जेव्हा फिमेल ग्रो होत असते, गर्ल चाइल्ड ग्रो होते, त्यावेळेला तिचा व्हजायनल एपिथेलियम जो असतो तो कॉलमनार असतो. कॉलमनार सेल्स असतात. नंतर तो कन्व्हर्ट केला जातो स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम मध्ये. नंतर कशात कन्व्हर्ट केला जातो? स्ट्रॅटिफाईड. एक वर्डचं मिनिंग समजून घ्या. स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम. एखाद्या मुलाला याचं मिनिंग येत असेल तर सांगा मला. स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम कोणाला आठवतंय का? सांगा पटकन. कोणालाही आठवत असेल तर सांगा. चुकलं तर चुकलं, काय प्रॉब्लेम नाही, मी आहे इथं. कम ऑन. कोणालाही वाटत असेल तर सांगा. विसरले. स्ट्रॅटिफाईड जेव्हा जेव्हा वर येतो स्ट्रॅटा, स्ट्रॅटिफाईड त्याचा अर्थ होतो मल्टीलेयर्ड. म्हणजे समजा ही जर वॉल आहे तर याच्यामध्ये अनेक लेयर्स असतील, अनेक लेयरने बनलेला असेल. पण ह्या सगळ्या सेल्स कशा असतील? स्क्वॅमस असतील. स्क्वॅमस शब्दाचा अर्थ होतो फरशीसारख्या. ज्या फरशीसारख्या एकमेकांना घट्टपणे अटॅच असतात त्यांना आपण म्हणतो स्क्वॅमस. आय थिंक यू आर गेटिंग. तर या अशा पद्धतीच्या पण मल्टी लेयर्ड असतात. आता या सेल्समध्ये या सेल्सचं नरिशमेंट व्हावं, या सेल्सचं नरिशमेंट व्हावं प्रॉपरली, म्हणून या ठिकाणी ग्लायकोजेन स्टोअर केलेलं असतं. ते काय स्टोअर केलेलं असतं बाळांनो? ग्लायकोजेन असतं. ग्लायकोजेन याचा अर्थ रिझर्व ग्लुकोज जे असतं आपल्या बॉडीमध्ये. जेव्हा आपण जेवतो, जास्त जेवल्यानंतर काय होतं की किंवा गरजेपेक्षा ज्या वेळेला आपण नेहमीच गरजेपेक्षा थोडंसं जास्त खातो, तर ते गरजेपेक्षा जेव्हा जास्त आपण जेवतो किंवा खातो त्याचं एक्स्ट्रा फॅट जे असेल, एक्स्ट्रा जे प्रोटीन्स असतील किंवा ग्लुकोज असतील, याचं सगळ्यांचं कन्व्हर्जन केलं जातं ग्लायकोजेनच्या रूपामध्ये. आणि हे ग्लायकोजेन स्टोअर करून ठेवलेलं असतं. कुठे ठेवलं असतं? जनरली लिव्हरमध्ये आणि अशा बॉडीच्या काही सेल्समध्ये. आता या ठिकाणी ज्या सेल्स असतात, या सेल्सच्या या सेल्समध्ये ग्लायकोजन स्टोअर हाऊस आहे, ग्लायकोजन आहे. तर ह्या ग्लायकोजेन्स इथे सिक्रीट केलं जातं सेलच्या सरफेसवर. त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं आणि त्याच्यापासून ऑर्गॅनिक ऍसिड तयार होतं. ते बॅक्टेरिया वगैरे जे असतात, लॅक्टोबॅसिला आहे त्यांचं नाव आहे, लिहून ठेवा. इथे लॅक्टोबॅसिलस असतात. व्हजायनल म्युकोजामध्ये लॅक्टोबॅसिलस असतात.
हे लॅक्टोबॅसिलस जे असतात त्यांचं फूड आहे ग्लायकोजन, ते ब्रेकडाऊन करतात आणि ते ऑर्गॅनिक ऍसिड तयार करतात त्या ठिकाणी, हे ऑर्गॅनिक ऍसिड तयार करतात. आणि हे जे आता लॅक्टोबॅसिलस म्हणजे लॅक्टिक ऍसिड तयार करतात, दॅट इज ऍक्च्युअली द ऑर्गॅनिक ऍसिड. आणि त्यामुळे व्हजायनल ऍसिडिटी खूप जास्त असते. किती असते व्हजायनाची ऍसिडिटी किंवा पीएच किती असतो व्हजायनाचा? इट इज रफली अराउंड 4 to 5 पीएच. याचा पीएच 3.8 असं दिलेलं आहे, पण रफली आपल्याला लक्षात ठेवायचं असेल, कोणी विचारणार नाही, पण ऍसिडिक पीएच असतो म्हणजे किती असतो? 4 to 5 याची ऍसिडिटी असते. एवढा जबरदस्त पीएच या ठिकाणी मेंटेन केलेला असतो. त्यामुळे जनरली बॅक्टेरियाची ग्रोथ या ठिकाणी पॉसिबल नसते. आय थिंक यू आर गेटिंग. समजतंय का सगळ्यांना? बोला. Yes, sir. रिझन तुम्हाला कळलं. आता हे रिझन तुम्हाला कळलं. आता या ठिकाणी काय होतं की दोन गोष्टी मी काल बोललो होतो. स्पर्म सेल्स या फॉरेन सेल्स आहेत, बाहेरच्या ऑर्गॅनिझम मानतं आपली बॉडी, म्हणजे फिमेलची बॉडी यांना बाहेरचं ऑर्गॅनिझम मानतं, त्यामुळे याचं फॅगोसायटोसिस होईल. आता या ठिकाणी ऍसिडिक एन्व्हायरमेंट असल्यामुळे यांचा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन होईल असेल तो ताबडतोब डिसॉल्व्ह केला जातो आणि हे तिथल्या तिथे मरतात. जवळजवळ 50% आसपास दोन गोष्टींमुळे मरतात. एक गोष्ट आहे इथली व्हजायनल ऍसिडिटी आणि दुसरी गोष्ट आहे कॅपॅसिटेशन प्रोसेस मध्ये मरतात. कॅपॅसिटेशन. आता कॅपॅसिटेशन काय प्रकार आहे? तर कॅपॅसिटेशन मध्ये काल मी बोललो होतो की पुढच्या स्टेपवर पण आलेलं. इन्सेमिनेशनचा अर्थ होता इथे डिपॉझिट झाले. तर कॅपॅसिटेशन मध्ये काय होतं? सपोज दिस इज द हेड ऑफ द स्पर्म. तर यांनी ऍक्टिव्ह नंतर सुद्धा ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. दिस इज द टेल पार्ट. हे कायम ऍक्टिव्ह राहिले पाहिजे म्हणून यांच्या हेडवर काही प्रोटीन्स लावलेले असतात. इथे तुम्ही ड्रॉ करायचं तर करू शकता तुम्ही. हे असे प्रोटीन्स लावलेले असतात ज्यांना आपण ग्लायकोप्रोटीन्स म्हणतो बाळांना. आता हे हेड कव्हर्ड असतं. त्याच्यानंतर याच्यावर काही कोलेस्टेरॉल्स लावलेलं. आपल्याला समजण्यासाठी हे असं दिसतं असं मला म्हणायचं नाहीये. आपल्याला हे कळायचं की याचं डोकं धुतलं जातं तिथं. त्या ठिकाणी हे जे लेयर्स आहेत हे लेयर प्रोटेक्टिव्ह लेयर्स असतात. आता हे जर असतील, याच्याशिवाय बाकीच्या काही घटक असतात, तर हे सगळे मिळून काय करतात? याच्यामध्ये कॅल्शियमची एंट्री होऊ देत नाही. लिसन व्हेरी केअरफुली. यांच्यामध्ये याचं हे मेम्ब्रेन जे असतं हे कम्पॅरेटिव्हली आता थिक झालेलं आहे. हा जो हेडचा पार्ट आहे हा थिक झालेला आहे. त्याच्यावर प्रोटीन्स लावलेले आहेत. ते प्रोटीन्स आहेत, ग्लायकोप्रोटीन्स आहेत. त्याच्यानंतर काही कोलेस्टेरॉल आहे. तर तुम्हाला लिहायचं, तुम्ही लिहू शकता दीज आर कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉलचे मॉलिक्युल्स ह्याच्यावर अदियर केलेले असतात, चिकटवलेले असतात. त्याच्यानंतर हे ग्लायकोप्रोटीन्स असतात आणि त्याच्याबरोबर आणखी काही इनहिबिटरी प्रोटीन्स असतात. आता हे सगळेच्या सगळे याची जी मुवमेंट असते, याची जी टेलची जी मुवमेंट असते बाळांनो, ही टेलची मुवमेंट रेस्ट्रिक्ट केलेली असते. त्यामुळे हे मोटिलिटी मेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये फारशी दाखवत नाही. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत हे रिगरस अतिशय त्रासदायक जी प्रोसेस आहे, टॉर्चरस प्रोसेस जी आहे, जी फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये 6 ते 7 तास हे जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये फंक्शनल ॲबिलिटी, किंवा समजा एक एक्झाम्पल देतो तुम्हाला म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा स्पर्म इथं डिपॉझिट झाले, त्यांचा स्पीड आपल्याला माहिती आहे. मॅक्सिमम स्पीड किती आहे? 4 mm/min. या हिशोबाने जर तुम्ही विचार केला तर पुढच्या अर्धा एक तासामध्ये ते इथं पोहोचून जाते. येतंय लक्षात? म्हणजे अर्धा एक तासात तर ते पोहोचतील, पण कॅन दे फर्टिलाइज? लिसन व्हेरी केअरफुली. They cannot fertilize. For that, they have to be there. They have to be in this tract, reproductive tract. They have to be there for 5 to 6 hours. Clear cut book मध्ये दिलेलं आहे की 5 to 6 hours या ठिकाणी असलं पाहिजे. फिजिओलॉजीचं बुक सांगतं की 7 तास त्यांना इथे टॉर्चरस हे सगळं सहन करावं लागतं. हे सगळं रिमूव्ह केलं जातं. And this removal is called as
this removal of all the सर layers, ऍड करा ना. all the layers around the head. सर अंकिताला पण कोणाला आहे. ऍड करायचंय? वैष्णवी, ऑडिओ बंद कर बाळा तुझा, माझ्याकडचा. ओके. आता हे जे लेयर जर काढले गेले, आता हे लेयर काढले गेले, लेट्स से याच्यावरचे हे सगळे लेयर्स जे ऍडिशनल कव्हरिंग होते, जे इनिबिटरी प्रोटीन्स होते, कोलेस्टेरॉल होतं, ग्लायकोप्रोटीन्स होते, हे सगळे जर काढले गेले, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज कपॅसिटेशन. आता कपॅसिटेटेड जे स्पर्म्स असतात, ओनली दे कॅन फर्टिलाइज. लिहून ठेवा कुठेतरी, तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा की असा जर एमसीक्यू आला तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आम्ही एक स्पर्म घेतला, टेस्टिस मधून काढला किंवा सेमिनल फ्लुइड मधून काढला आणि डायरेक्ट त्याला फर्टिलायझेशनला पाठवा. कॅन इट फर्टिलाइज? नो, इट कांट फर्टिलाइज. वाय? बिकॉज इट हॅज नॉट अंडरगॉन द प्रोसेस ऑफ कपॅसिटेशन. जोपर्यंत हे कपॅसिटेशन करत नाही, कपॅसिटेशन मधून जात नाही, ती जी टॉर्चरस प्रोसेस आहे ती सहन करत नाही, तोपर्यंत दिस स्पर्म कॅनॉट फर्टिलाइज. म्हणजेच हे कपॅसिटेशन झालं पाहिजे. आता कपॅसिटेशन करण्यासाठी, आर्टिफिशियली कपॅसिटेशन करण्यासाठी वजायनल किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये कोणकोणते केमिकल्स आहेत याचा स्टडी केला गेलेला आहे. त्यामुळे आयव्हीएफ वाले जे आयव्हीएफ सेंटरचे जे लोक असतात किंवा जे डॉक्टर्स असतात, एक्सपर्ट्स असतात, ते काय करतात, ते आर्टिफिशियली कपॅसिटेशन करून घेतात. मग त्या स्पर्म मध्ये ती ॲबिलिटी येते. म्हणजे सगळे जेवढे स्पर्म्स असतील या सगळ्या स्पर्म्सवर एक कव्हरिंग असतं, इट मस्ट बी रिमूव्ड. ते काढता काढता बरेचसे स्पर्म मरून जातात आणि किती स्पर्म शिल्लक राहतात? 50% पार्ट नंबर 1. दुसरा एक पार्ट, याच्याशी रिलेटेड पार्ट तुम्हाला एक शेअर करतो, सांगतो. ऍक्च्युअली होतं काय, ग्लोबली पूर्ण वर्ल्ड मध्ये एक गोष्ट लक्षात येते की डे टू डे मेल्स मध्ये स्पर्म काउंट डिक्रीज होतं. ड्यू टू पोल्युशन, ड्यू टू स्ट्रेस, ड्यू टू ऍडवर्स कंडिशन्स इन द एन्व्हायरमेंट, ओव्हरऑल स्पर्म काउंट डिक्रीज होतं. याचं कारण असं आहे की याचं मेन कारण ते हे जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, पण बऱ्याचशा लोकांमध्ये जे लोक ड्रंकर्स वगैरे असतात, स्मोकर्स असतात, त्याच्यानंतर बाकीचे ज्यांना सवयी असतात, या लोकांमध्ये स्पर्म काउंट जो असतो तो स्पर्म काउंट ग्रॅज्युअली कमी 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 होतो किंवा त्यांच्याकडे स्पर्म्स जे असतात ते नॉर्मल स्पर्म प्रोड्यूस करण्याची क्षमता खूप कमी होऊन जाते. त्यांच्याकडे 2-2 हेड असलेले स्पर्म तयार व्हायला लागतात किंवा कधी कधी एक हेड असेल त्याला 2-2 टेल असतील, असे स्पर्म्स तयार होतात. विच आर फंक्शनली ॲबनॉर्मल, स्ट्रक्चरली ॲबनॉर्मल आणि फंक्शनली ॲबनॉर्मल असतात. तर व्यसनाधीन लोकांमध्ये नॉर्मल स्पर्म प्रोडक्शन डिस्टर्ब होतं. त्यामुळे काय काय होतं, त्याची खूप मोठी फिजिओलॉजी आहे, खूप मोठं त्याच्यामध्ये रिसर्च आलेले आहेत, खूप मोठ्या मोठ्या गोष्टींची त्याच्यावर चर्चा झालेली आहे. तो तुमचा पार्ट नाही आहे. किंवा जे इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट असतात किंवा त्याच्यातले रिसर्च सायंटिस्ट असतात, दॅट इज देअर पार्ट. ते बघतात, ते शोधतात दरवर्षी. येस. जर का अशा स्पर्मनी एखाद्या ओव्हमला फर्टिलाइज केलं तर मग ते ॲबनॉर्मल बेबी हे होईल ना, बॉर्न होईल ना? ऍक्च्युअली ते फर्टिलाइजच करू शकत नाही, ही गोष्ट महत्वाची. बॉडी त्यांना म्हणजे ते एक जे असतं त्यांना फर्टिलाइज करू देत नाही, असं होत नाही जनरली. आलं का लक्षात? आता पुढचा जो पार्ट आहे दॅट इज फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन. आता हा पार्ट तुमच्या लक्षात आला. कपॅसिटेशन काय, इन्सेमिनेशन काय, याची डायग्राम तुम्ही सगळ्यांनी केली. आता याच्या आत काय होणार आहे, हा जो पार्ट आहे हा पोरस झालेला आहे. आता हे पोरस झाल्यानंतर याच्यात काय होते, कॅल्शियमची एंट्री होते बाळांना. पण कुठे होते ही कॅल्शियमची एंट्री? या ठिकाणी नाही होत. ही कपॅसिटेशनची प्रोसेस इथून ते, आता मी इथे दाखवूनच देतो तुम्हाला. हा जो पार्ट आहे, दिस वाइडर पार्ट इज कॉल्ड ॲज एम्प्युला. these are finger like projections which are called as fimbria. आता हे सगळं तुम्हाला माहिती झालंय. आता हा जो पार्ट आहे, दिस इज द ओव्हरी. आता या ठिकाणी ओव्हरी मधून जो सेकंडरी oocyte रिलीज झालेला आहे तो येऊन इथं वेटिंग करतोय.
इट इज वेटिंग हिअर. इट इज वेटिंग हिअर. आता हे इथून निघालेला इथे येऊन वेटिंग करतोय, पण हे जे स्पर्म्स आहेत यांचं कॅपॅसिटेशन राईट फ्रॉम धिस प्लेस, राईट फ्रॉम वजायना टू इथपर्यंत कंटिन्यू चालू असतं निरनिराळ्या स्टेप्स. हे सगळं एकाच झटक्यात निघून जातं असं नाहीये. हे तिथपर्यंत पोचता हे याची जी याचं जे मेम्ब्रेन असतं, याचा हेडचा जो पार्ट असतो तो खूप थिन झालेला असतो. आता थिन झाल्यामुळे होतं काय की याच्यामध्ये कॅल्शियम आयन्सची एंट्री सहज होते. याच्यात कॅल्शियम आयन्स एंट्री करतात आणि ॲज सून ॲज कॅल्शियम एंटर्स द मोटिलिटी ऑफ द स्पर्म इन्क्रीजेस मेनी टाइम्स. रॅपिड लॅचिंग मुवमेंट होते. यांच्यामध्ये काय होऊन जाते बाळांनो, रॅपिड लॅचिंग मुवमेंट होते. आणि ह्या रेसमध्ये जो सगळ्यात पुढे असतो तो सगळ्यात पहिले त्या ओव्हमच्या जवळ जातो, सेकंडरी ओसाइटच्या जवळ जातो. आय थिंक यू आर गेटिंग. तर हे थिनिंग होणं गरजेचं असतं. जर थिनिंग झालं नाही तर कॅल्शियमची एंट्री होणार नाही. जर कॅल्शियमची एंट्री झाली नाही तर तो फर्टिलायझेशनसाठी अयोग्य राहील. येत आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात? आय थिंक यू आर गेटिंग. आता याच्या पुढची स्टेप काय होते? याच्या पुढची स्टेप येते, आता स्पर्मकडे काय काय आहे, स्पर्मच्या हेडमध्ये कोणकोणते एन्झाईम्स आहेत हे तुम्हाला माहिती आहे. आता इथे काय होतं, आता एक एगचं स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला. ऍक्च्युअली ज्याला आपण एग म्हणतोय इट इज ऍक्च्युअली सेकंडरी oocyte. आता एक सेकंडरी oocyte सर्वसाधारण कशी दिसते ते तुम्हाला दाखवतो. आता याच्याकडे दोन पोल असतात. काल मी बोललो होतो तुम्हाला की याच्याकडे दोन पोल्स असतात, जिथे या ठिकाणी जिथे डीएनए म्हणजे 23 क्रोमोझोम जिथे ठेवलेले ती एक जागा असते. याच्या एका कोपऱ्याला इथे असते फर्स्ट पोलर बॉडी. कधी कधी डिजनरेट झालेली असते, कधी कधी दिसत असते. ही जी असते ही जवळजवळ या आजूबाजूला जी स्पेस आहे, दिस इज व्हायटेलाइन मेम्ब्रेन. दिस इज व्हायटेलाइन और विटेलाइन मेम्ब्रेन. विटेलाइन मेम्ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज उलेमा. बरोबर, हा आतला. याच्या बाहेर हे दिस इज पेरीव्हायटेलाइन स्पेस. आणि याच्या बाहेर जो लेयर असतो, त्या बाहेरचा जो लेयर आहे ज्याला आपण ग्लायकोप्रोटीनचा लेयर म्हणूया. मी मुद्दाम त्याला रेड कलरने दाखवतोय, तुम्हाला कदाचित दिसत असेल. दिस ग्लायकोप्रोटीन लेयर विच इज नॉन सेल्युलर, इट इज कॉल्ड ॲज झोना पेल्युसिडा. हा झोना पेल्युसिडा असतो बाळांनो. हा जो झोना पेल्युसिडा असतो याच्यावर निरनिराळ्या ठिकाणी असे प्रोटीन्स लावलेले असतात. हे असे प्रोटीन्स लावलेले असतात. या प्रोटीन्सला आपण ZP2 म्हणजे झोना पेल्युसिडा 1, झोना पेल्युसिडा 2 अशा पद्धतीने हे प्रोटीन्स लावलेले असतात. हे प्रोटीन्स जे असतात हे कोण ओळखतं? स्पर्म्स ओळखतात. आणि हे प्रोटीन्स जे असतात यांच्याकडे काय असतं बाळांनो, नीट लक्ष द्या. यांच्याकडे असतं फर्टिलायझिंग प्रोटीन. यांच्याकडे हे काय बनलेलं असतं? हे दिस इज फर्टिलायझिंग प्रोटीन लावलेले असतात. हे फर्टिलायझिंग प्रोटीनलाच आपण काय म्हणतो? ZP3. हे ZP3 प्रकारचे असतात आणि ZP2 प्रकारचे असतात, जे ह्युमन स्पर्म्स यांना रेकॉग्नाइज करतात आणि हे ह्युमन स्पर्मला ओळखू शकतात. अशा पद्धतीने हे कव्हर केलेले असतात. नॉर्मली स्पर्म कुठूनही एंट्री नाही करत. स्पर्म जे आता याला बॉल समजा, याला असं समजा, याला आपण वन साइड दाखवतोय, पण ऍक्च्युअली इट इज लाईक दिस. तर याच्या निरनिराळ्या अँगलवर निरनिराळ्या ठिकाणी हे सगळे प्रोटीन्स लावलेले. म्हणजे तो येणारे जे स्पर्म्स असतील ते कुठेही रॅन्डमली बाइंड नाही होणार. ते बाइंड कुठे होतील? या साइट्सवर होतील. म्हणजे इनडायरेक्टली यू कॅन इमॅजिन की स्पर्म्स आर प्रोव्हाइडेड किंवा स्पर्म्स they recognize their binding site and they will attach to this place only. इथे लक्षात, इथे त्यामुळे एकापेक्षा जास्त स्पर्म्स इथं बाइंड होऊ शकतात. बघा ऍट ए टाइम कितीतरी गोष्टी ह्युमन बॉडी मध्ये मेंटेन करायच्या आहेत.
पहिली गोष्ट ही मेंटेन करायची आहे की हा आलेला चान्स आहे हा पण वाया घालवायचा नाही, नंबर 1. नंबर 2, पॉलिस्पर्मी जी आहे, अनेक स्पर्म आत घुसून जातील, तेही अवॉइड करायचं आहे. आणि त्यांनी कुठूनही एंट्री करू नये त्याच्यासाठी तिथं प्रॉपर रेकॉग्निशन झालं पाहिजे, ह्युमनचाच स्पर्म आत आला पाहिजे, याच्यासाठी ह्या ZP3 प्रोटीन्स लावून ठेवले. आता याच्यावरती आपल्याला माहिती आहे याच्यावरती सेल्स कुठल्या आहेत, कोरोना रेडिएटाच्या सेल्स आहेत. याच्यावरती कोरोना रेडिएटाच्या सेल्स आहेत, या कोरोना रेडिएटाच्या सेल्स आहेत, या सगळ्या सेल्स आहेत. या कोरोना रेडिएटाच्या सेल्स आहेत. याच्यावरती ग्रॅन्युलोजा सेल्स असतात, याच्यावर ग्रॅन्युलोजा सेल्स असतात, याच्यावर आणखी इरेग्युलरली अशा ग्रॅन्युलोजा सेल्स असतात. आता हे तुम्हाला माहिती आहे. आता काय झालेलं आहे की ज्या वेळेला याच्या आतली कंडिशन तुम्हाला सांगितली, त्याच्या आतली कंडिशन सांगितली. आता याच्यामध्ये याच्या आत काय असतं ते सांगतो तुम्हाला, नीट लक्ष द्या. याच्या सेंट्रल पोर्शन जो असतो त्याच्यामध्ये थीन उपप्लाझम असतो, थीन उपप्लाझम असतो. आणि बाहेरचा जो असतो हा जो पार्ट आहे इथे थिक उपप्लाझम असतो. हा जो पार्ट असतो हा उपप्लाझम जो असतो हा थिक उपप्लाझम असतो. म्हणजे उपप्लाझम जो आहे याच्या आत जे भरलेलं फ्लुइड आहे, या सेलच्या आत जे भरलेलं फ्लुइड आहे हे बाहेरच्या बाजूला थिक आहे, आतल्या बाजूला थीन आहे. या ठिकाणी जे थिक आहे, या ठिकाणी जे थिक फ्लुइड आहे त्याच्यामध्ये ग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स आहेत. त्याच्यामुळे काय आहेत बेटा, ग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स आहेत. हे ग्रॅन्युलर स्ट्रक्चर दुसरे तिसरे काही नसून हे ऍक्च्युअली आहेत काय, हे लायसोसोम्स आहेत. लायसोसोम्स आहेत, लायसोसोम्स. तुम्ही म्हणाल लायसोसोम काय आले, हे लायसोसोम्स आहेत, छोटे 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 या ठिकाणी लायसोसोम्स आहेत हे सगळे. आता होतं काय, नीट लक्ष द्या. ज्या वेळेला आता मी एक तुम्हाला प्रत्यक्ष डायग्राम काढून दाखवतो. आता हे तुम्हाला माहित झालं की हे फर्टिलायझिंग प्रोटीन्स आहेत. आता एक स्पर्म आलेला आहे. आता स्पर्म जनरली एंट्री कुठून करेल, दिस इज ॲनिमल पोल. आपल्याला एक गोष्ट पक्की माहित झालेली की हा जो पार्ट आहे दिस इज ॲनिमल पोल. आता ॲनिमल पोल कडून जनरली स्पर्म एंट्री करतो. ॲनिमल पोल मी थोडस याच्यात लांब गेलो होतो, इथे काढतो ही सेकंडरी. दिस इज पोलर बॉडी या ठिकाणी. आता इथून एंट्री करणार आहे. तर एंट्री केल्यानंतर लेट्स से की इथून याने एंट्री केली तर याच्या मागचे जे सगळे लेयर्स आहेत हा स्पर्म डिझॉल्व करत 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 आला. कसा आला, काय आला ते तुम्हाला मी दुसऱ्या डायग्राम मधून दाखवतो. तर याच्या हेडने येऊन या ठिकाणी बाइंड केला. याच्या हेडने इथे येऊन बाइंड केला. बाइंड केल्यानंतर आता काय करेल, या झोना पेल्युसिडाचा जो लेयर आहे हा लेयर हा डिझॉल्व करेल. ज्या केमिकलने किंवा ज्या एन्झाईमने डिझॉल्व करेल त्याला म्हणतात झोनालायसिन. काय म्हणतात बाळांनो, त्याला झोनालायसिन. आणि याच्या आधी काय काय त्याने वापरलं बाहेरचे लेयर डिझॉल्व करण्यासाठी, त्याने पहिल्यांदा वापरलं पहिलं वेपन त्याने काढलं होतं, कोरोनालायटिक एन्झाइम्स. मग कोरोना डायजेस्टिंग एन्झाइम. पहिले काय वापरलं, कोरोना डायजेस्टिंग एन्झाइम्स. त्याचे सॉरी 2 नंबरला आहे. 1 नंबरला वापरलं हॅल्युरॉनिडेज. हॅल्युरॉनिडेज इथं पहिल्यांदा काय केले, एक परत रिपीट करतो, घाबरू नका. ह्या ज्या सेल्स आहेत या सगळ्या सेल्स आपसात चिकटलेल्या आहेत आणि यांच्यामध्ये जे सिमेंटिंग मटेरियल आहे, यांच्यामध्ये बाळांनो जे सिमेंटिंग मटेरियल आहे ना ते आहे हॅल्युरॉनिक ऍसिड. हॅल्युरॉनिक ऍसिड. हे जे हॅल्युरॉनिक ऍसिड आहे हे हॅल्युरॉनिक ऍसिड पहिले सेल तर सेपरेट करावे लागतील ना, म्हणून पहिल्यांदा जे एन्झाईम यूज केलं जातं त्याचं नाव आहे हॅल्युरॉनिडेज. हॅल्युरॉनिडेज आलं की या सेल्स लूज होतात. या सेल्स काय होतात, लूज होतात, एकमेकांपासून सेपरेट होतात. आता या सेल्स पण या स्पर्मला अडथळा करतायत. या ज्या सेल्स आहेत
या सुद्धा या इव्हन जरी त्या फ्री झाल्या तरी त्यांच्यामधून त्याला जायचंय, त्याला आता ह्या काय करावं लागतं, त्याला ह्या सेललाच डायजेस्ट करावं लागेल. मग ते डायजेस्ट करण्यासाठी त्याला काय करावं लागेल, यूज करावं लागेल कोरोना डायजेस्टिंग एन्झाईम यूज करावा लागेल किंवा कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम, तुम्ही काही म्हणू शकता. तर हे कोरोना पेनिट्रेटिंग और कोरोना डायजेस्टिंग एन्झाईम याने यूज केलं, इथे जागा तयार केली. आता याच्यानंतर तिसरं जे एन्झाईम, हा तिसरं वेपन जे बाहेर काढतो त्याला म्हणतात झोनालायसिन किंवा त्याला ॲक्रोसिन असं नाव आहे. झोनालायसिन और ॲक्रोसिन. आता हे तीन वेपन वापरल्यानंतर हा जो स्पर्म आहे हा या ठिकाणी येऊन इथे धडकलेला आहे. हा स्पर्म जो आहे तो या ठिकाणी येऊन धडकलेला. आय थिंक दुसरा कलर वापरावा, दुसरा कलर वापरतो. हा जो स्पर्म आहे हा स्पर्म या ठिकाणी आलेला आहे. आता याच्या आत याने याला पण ब्रेक केलं आणि ब्रेक केल्यानंतर आता तो इथे फ्यूज होण्याच्या मार्गावर इथपर्यंत आलेला आहे. हा जो आहे हा आता याला ब्रेक केलं ना, आता झोनालायसिन वापरलं याचा अर्थ झोना पेलिसिडा पण ब्रेक केला आणि झोना पेलिसिडा ब्रेक केल्यानंतर हा आता फ्यूज होईल. कशाशी? या आतल्या मेम्ब्रेनशी. या आतल्या मेम्ब्रेनची, आतलं मेम्ब्रेन जे दॅट इज व्हायटलाइन मेम्ब्रेन. इथपर्यंत तो आला डायजेस्ट करत करत. पहिले यूज केलं हॅल्युरॉनिडेज. हॅल्युरॉनिडेजमुळे काय झालं की ज्या चिकटलेल्या सेल्स होत्या, ग्रॅन्युलोजा सेल्स होत्या, फॉलिक्युलर सेल्स होत्या, त्यांच्यामधून त्याला मार्ग मिळाला. लूज झाल्यानंतर त्यांनी एंट्री केली, आणखी काही एन्झाईम्स टाकले. एन्झाईम्स टाकल्यानंतर ते डायजेस्ट झाल्या सेल, त्यांना डायजेस्ट करून टाकलं, त्यांना डिसइंटिग्रेट केलं आणि तो सरळ मुसंडी मारून वेगाने पुढे 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 जातोय. आणि कुठपर्यंत आलेला आहे तो स्पर्म? आता जो सगळ्यात पुढे तोच पुढे येतोय. तो सगळ्यात पुढे येऊन आता कशाला टच केलं त्यांनी? झोना पेलुसिडाला. तिथे झोनालायसिन पुढचं वेपन काढलं त्यांनी. ते झोनालायसिन आलं, त्या झोनालायसिनला आता त्याने त्याचं हेड तिथपर्यंत आल्यानंतर त्याचे जवळजवळ सगळे एन्झाईम्स संपतात आणि तिथे झोना पेलिसिडाला ब्रेक करतो. ब्रेक केल्यानंतर इथपर्यंत आतो. आता याला जसं टच करतो तसं टच केल्यानंतर या ठिकाणी छोटे 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 पोर्स असतात बाळा. याच्यानंतर या सेलची पोलॅरिटी बदलते. या सेलची पोलॅरिटी बदलते. आता हे कॉर्टिकल रिॲक्शनशी संबंधित आहेत, नीट लक्ष द्या, अतिशय काळजीपूर्वक लक्ष. आता याची पोलॅरिटी बदलली म्हणजे काय झालं की याच्या आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये जे सोडियम आहेत हे सगळे इथे याच्यामधले चॅनल सगळे ओपन होतात आणि याच्या आत एंट्री करतं सोडियम, याच्या आत एंट्री करतं कॅल्शियम, याच्या आत सोडियम आणि कॅल्शियमची एंट्री होते. आता सोडियम आणि कॅल्शियमची एंट्री झाल्यानंतर याचं जे आधीची पोलॅरिटी होती जी -70 मिलीव्होल्ट होती, याची आधीची पोलॅरिटी किती होती? -70 मिलीव्होल्ट. ती पोलॅरिटी चेंज होऊन आता किती होते? +20 मिलीव्होल्ट. पोलॅरिटी चेंज होते. ही पोलॅरिटी चेंज झाल्यामुळे आता याची पोलॅरिटी बदलली. पोलॅरिटी चेंज झाल्याबरोबर होतं काय? हे जे मी आजूबाजूला दाखवलेत हे सगळे कॉर्टिकल्स जे आहेत, इथे जे बाळांना सगळे कॉर्टिकल्स आहेत, हे कॉर्टिकल्स इथे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात आणि त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून एकदम म्हणजे जे बाहेरचे आले होते ते कॅल्शियम आणि इथून सगळे कॅल्शियम रिलीज केले जातात. हे याच्यामध्ये येतात आणि हे सगळेचे सगळे एक बाहेर एन्झाईम बाहेर सिक्रीट करतात आणि हे सगळे एन्झाईम केल्यानंतर ही जी झोना पेलिसिडाचा जो लेअर होता तो लेअर हार्ड केला जातो. हार्ड इतका मजबूत केला जातो हा की आता हा लेअर कोणालाही एंट्री देणार नाही. जे असतील त्यांच्याही टेल्स गळून पडतील. आता हा जो लेअर आहे बाळांनो हा एक हार्ड लेअर मध्ये कन्वर्ट केला जातो आणि बिकॉज ऑफ दिस कॉर्टिकल रिॲक्शन इथे हे जे कॉर्टेक्स होते, जे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स होते, यांनी हे बाहेर येऊन सगळे एन्झाईम्स यांनी बाहेर टाकले, इथे कॅल्शियम टाकले आणि हा लेअर जो होता हा आता हार्ड बनवला गेला. हा लेअर हार्ड झाला. टच केल्याबरोबर
केला, हार्ड झाला. आता हार्ड झाल्याबरोबर यांना ह्या सेलला कळलं की आता फर्टिलायझेशन होण्यात काही अडचण नाही. आता बाकीच्यांना पहिल्यांदा बंद करा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी इथे हे जे मेम्ब्रेन आहे हे स्लाइटली लिफ्ट अप केलं जातं. हे स्लाइटली लिफ्ट अप केलं जातं आणि इथे कोन फॉर्म केला जातो, छोटासा कोन फॉर्म केला जातो. आणि ह्या कोनच्या माध्यमातून याचं हेड, ह्या स्पर्मचं हेड आणि हे मेम्ब्रेन हे एकमेकांना फ्यूज करतात. आणि फ्यूज केल्याबरोबर आत याच्यातनं याच्या ह्या स्पर्मकडे असणारे जेनेटिक मटेरियल हे पूर्ण न्यूक्लियस आत येऊन जातो, ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे आणि सेंट्रिओल आत येऊन जातो. नंतर हा रस्ता बंद केला जातो. याच्यातला टेल पार्ट वगैरे बाहेर राहून. काही बुक्स मध्ये असं दिलंय की पूर्ण स्पर्म एंट्री करतो. काही बुक्स मध्ये दिलेलं आहे की नुसता मिडल पीस पर्यंतचा पार्ट एंट्री करतो. निराळे बुक्स आहेत, निराळे तरी आपल्यासाठी महत्वाचं काय आहे की याच्यामध्ये आत एंट्री झालेली आहे. कशाची? न्यूक्लियसची. हेडचा तर पार्ट जो होता तो तिथले सगळे एन्झाईम संपले, त्यामुळे हेडचा पार्ट फाटलेलाच आहे. आता या ठिकाणी कोन फॉर्म करून, या ठिकाणी अशा पद्धतीने कोन फॉर्म करून, हा जो आहे हा कोन फॉर्म करून हा टेलचा पार्ट आहे. तर इथून अशा पद्धतीने याची आत एंट्री झालेली. आता जशी एंट्री झाली याच्यातलं सगळे कंटेंट बाहेर आलं, हा दरवाजा बंद केला गेला. आता दरवाजा बंद केल्यानंतर आता बाकीचे जे स्पर्म आहेत ते ज्या अवस्थेत असेल त्यांना आता ब्रेक मज्जाव केला जाईल. कोणालाही आत एंट्री नाही. काही इथे बिचारे लढत होते, काही इथे लढत होते, काही इथे. तर इथे कॉर्टिकल रिॲक्शन कशासाठी असते? टू प्रिव्हेंट द पॉलिस्पर्मी. टू प्रिव्हेंट द पॉलिस्पर्मी. हिचा यूज काय आहे? हिचा यूज आहे, या कॉर्टिकल रिॲक्शनचा यूज आहे की इट हार्डन्स द झोना पेल्युसिडा. हा झोना पेल्युसिडा फार महत्वाचा लेयर आहे, कायम लक्षात ठेवायचा आहे. हार्ड करतं आणि ज्यामुळे एंट्री ऑफ अदर स्पर्म इज ब्लॉक्ड. असं क्लिअर कट स्टेटमेंट आहे एनसीईआरटी. अदर स्पर्मची एंट्री ब्लॉक करण्यासाठी ही कॉर्टिकल रिॲक्शन होणं गरजेचं होतं. हे कॉर्टिकल्सने येऊन जो झोना पेल्युसिडा याच्यामध्ये जो चिकटलेला होता, या एकच्या आजूबाजूला कम्प्लिटली चिकटलेला होता. आता काय झालं? आता ह्या व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या आजूबाजूला एक स्पेस तयार केला गेला आणि याला हार्ड केलं गेलं. दिस इज कॉल्ड एज पेरी व्हायटेलाइन स्पेस. ह्या पेरी व्हायटेलाइन स्पेस मध्ये हे जे मॉलिक्युल्स या कॉर्टिकल रिॲक्शन मुळे जे सिक्रेट झाले होते, यांनी ऍडिशनल कव्हर तयार केलं आणि त्याच्यातले बॉन्ड जे होते ते ब्रेक केले आणि याला हार्ड करून टाकलं. आता झोना पेल्युसिडा एक टफ कव्हरच्या स्वरूपात या ठिकाणी तयार झालेला आहे. नाउ इट टर्न इनटू अ हार्ड कव्हर. आता काय व्हायचं ते मध्ये होईल. आता बाहेरचं काम संपलं. आता हे सगळं काम संपलं. आतले चेंजेस तुम्हाला माहिती आहेत. आता आत काय झालेलं आहे ते आपण बघूया. मला आता इथपर्यंत हे सांगा की तुम्हाला हा जो इव्हेंट आहे हा कळला का? नाही तर मी शिकवत राहील. मला हो सर. येस सर. सगळ्यांचं लक्ष आहे का? येस सर. कमॉन. साक्षी तुला कळलं का बेटा? ऋतुजा, साक्षी, त्यानंतर आर्यन. सर येत आहे सगळ्यांच्या लक्षात? हा बोला. काही वेळेस असं पण होतं की आपण झायगोटनी खूप सारे येस, त्याच्यावर येतो. तू नेहमी पुढचे प्रश्न विचारते बेटा राधिका. मी त्याच्यावर येणार आहे ना. तुला असं का वाटतं की मी त्याच्यावर नाही येणार? सगळ्या गोष्टी सांगणार ना बेटा. सगळं सांग. सगळं सांगतो, घाबरू नका. सगळ्यांनी कीप पेशन्स, जस्ट कीप पेशन्स, दॅट्स ऑल. ओके, जायचं पुढे. आता फर्टिलायझेशन अजून झालेलं नाहीये. आता काय झालेलं नीट लक्षात घ्या. या ठिकाणी जर्माइनल व्हेसिकल आहे, ज्याच्यामध्ये दिस इज द फिमेल प्रोन. मी तुम्हाला कळावं म्हणून असं काढतोय. नॉर्मली जोपर्यंत सेल ऍक्टिव्ह नसते तोपर्यंत क्रोमोझोम्स दिसत नाही.
क्रोमोझोम्स कसे असतात इथे, नीट लक्षात ठेवा. क्रोमोझोम्स असे धाग्यासारखे असे पडलेले असतात. असे ज्या वेळेला सेल डिवाइड करते त्यावेळेला ते व्यवस्थित आकार घेतात. डिव्हिजनच्या आधी त्यांचा आकार बदलतो. डिव्हिजनच्या आधी ते असे होतात बाळांनो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. पण तुम्हाला समजावं म्हणून मी ते की याच्या आत किती क्रोमोझोम्स असतील सांगा बरं. याच्यात या फिमेल प्रो न्यूक्लियस कडे 23. किती क्रोमोझोम्स आहेत 23 pairs. बोला, किती क्रोमोझोम्स आहेत इथे? 23. करेक्ट. 23. आता या ठिकाणी हा रस्ता बंद झाला आणि इथं आता मेल मधला पण प्रो न्यूक्लियस जो आहे, मेल प्रो न्यूक्लियस पण एंट्री केलेली आहे. आणि याच्याकडे पण एन नंबर ऑफ म्हणजे 23 क्रोमोझोम्स याच्याकडे आहेत आणि हिच्याकडे पण 23 क्रोमोझोम्स आहेत. आता दोघांना इथं काय झालं, जसं ह्या स्पर्मची एंट्री झाली तसं स्टिम्युलेट झाली ही सेल. काय झाली, स्टिम्युलेट झाली. आणि स्टिम्युलेट झाल्याबरोबर या सेलने आपल्याला माहितीये इथं अरेस्ट केली गेली होती. एक स्टेज होती ना, इथं एंट्री झाल्याबरोबर काय झालं, स्पर्म मध्ये एंट्री झाल्याबरोबर कम्प्लिशन ऑफ मिओसिस 2 होईल. कोणत्या स्टेजला अरेस्ट होती बोला, Metaphase 2. कोणत्या स्टेजला अरेस्ट केली होती? यस, मेटाफेज 2 ला. कुठे अरेस्ट होती बेटा? मेटाफेज Metaphase 2 ऑफ मिओसिस 2. मेटाफेज 2 ऑफ मिओसिस 2 ला अरेस्ट केली होती. आता ते जसं स्पर्मची एंट्री झाली तर एंट्री झाल्यानंतर आता याच्यातनं काय झालं, आणखी एक पोलर बॉडी रिलीज झाली. आता काय झाली बाळांनो, या ठिकाणी एक पोलर बॉडी पहिली होती, आता एक पोलर बॉडी आणखी या ठिकाणी आली आणि मिओसिस 2 कंप्लीट झाली. आता खऱ्या अर्थाने मिओसिस 2 कंप्लीट होणं यालाच आपण म्हणतो दिस इज द कंप्लीशन ऑफ oogenesis. दिस इज द कंप्लीशन ऑफ oogenesis. आता खऱ्या अर्थाने oogenesis पूर्ण झाला. अजूनपर्यंत oogenesis पूर्ण झालेलं नव्हतं. आता नाव वी कॅन कॉल इट ॲज एक काही वेळासाठी असेल, पण नाव वी कॅन कॉल इट ॲज द क्लिअर ओव्हम. आता याला आपण ओव्हम म्हणायला हरकत नाही. नाव इज ओव्हम इज फॉर्म, ऍक्च्युअल ओव्हम इज फॉर्म. आता ओव्हम तर फॉर्म झालेला आहे, पण या ओव्हमला आपण का ओव्हम म्हणू शकत नाही, किंवा काही काळात काही सेकंदांपुरता जोपर्यंत हे फ्युजन होत नाही तोपर्यंत. आता याच्यानंतर काय होतं, हे जे दोन्ही मेम्ब्रेन्स आहेत हे दोन्ही मेम्ब्रेन्स एकमेकांच्या जवळ येतात. हे दोन्ही मेम्ब्रेन्स एकमेकांच्या जवळ येतात आणि इथे जवळ आल्यानंतर हे दोन्ही मेम्ब्रेन्स फ्यूज होतात. हे दोन्ही मेम्ब्रेन्स फ्यूज होतात. यांच्या बरोबर आंदन म्हणून आलेला असतो सेंट्रिओल. या सेंट्रिओलचं हे यांचं फ्युजन चालू होतं, त्याच वेळेला सेंट्रिओलचं डबलिंग चालू होतं. आता सेंट्रिओल काय होतो, या ठिकाणी ह्या दोघांचं फ्युजन झालं की आता हे यांचं कन्व्हर्जन कशात होऊन जाईल, आता 2n मध्ये झालं. आता फ्युजन झालं तर फ्युजन झाल्यानंतर काय होऊन जाईल, यांचं कन्व्हर्जन होऊन जाईल. आता 2n सेल बनली. आता 2n सेल म्हणजे 46 क्रोमोझोम्स होतं, तिथं मिक्सिंग वगैरे होतं. आणि मिक्सिंग झाल्यानंतर हा जो पार्ट असतो हा एक सेंट्रिओल इकडे जातो, एक सेंट्रिओल इकडे जातो, एक सेंट्रिओल इकडे जातो, एक सेंट्रिओल इकडे जातो. आता हे सेंट्रिओल्स इकडे गेल्यानंतर या ठिकाणी हे दोन्ही सेंट्रिओल्स हे सगळेच्या सगळे हे क्रोमोझोम्स या ठिकाणी असे अरेंज केले जातात. हे सगळे क्रोमोझोम्स या ठिकाणी अरेंज केले जातात. यांच्या इथेच तयार होतात स्पिंडल फायबर्स. हे सगळे स्पिंडल फायबर्स तयार होतात आणि याच्यानंतर इनिशिएट केली जाते सेल डिव्हिजन. आता हे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात आलं असेल. याच्या आधीची जी स्टेप होती जिथं फ्युजन झालं तिथं समजायचं कन्सेप्शन झालं. जिथं फ्युजन झालं तिथं काय झालं, कन्सेप्शन झालं. तिथं खऱ्या अर्थाने प्रेग्नन्सी राहिली, प्रेग्नंट झाली किंवा ते सेल फर्टिलाइज झाली, तिथं फॉर्मेशन झालं झायगोटचं. आता झायगोट तयार झाल्यानंतर याच्यानंतरच्या पुढच्या स्टेप्स येतील, त्या येतील कशासाठी, पुढे सेल डिव्हिजन होतील. त्याच्यानंतर त्या सेल डिव्हिजन्सला आपण म्हणतो क्लिव्हेजेस. त्या क्लिव्हेजेसची सुरुवात अशा पद्धतीने होते. तर आपण याचा आता जर समराईज करायचं ठरलं तर काय झालं,
साईट ऑफ फर्टिलायझेशन आपल्याला फिक्स माहित पाहिजे. इट इज द अम्प्युला ऑफ द फिमेल जेनायटल ट्रॅक्ट ऑफ द ओव्हिडक्ट. अम्प्युला पार्ट जो आहे ओव्हिडक्ट मधला किंवा फॅलोपियन ट्यूब मधला, त्या ठिकाणी फर्टिलायझेशन नेहमी होत असतं जास्तीत जास्त वेळा. समजा आपल्या बुक मध्ये एक शंका उपस्थित केली तुमच्या डोक्यात हलचल निर्माण करण्यासाठी. समजा ही जी सेकंडरी oocyte आहे ती सेकंडरी oocyte इथे येण्याच्या ऐवजी इथे कुठतरी किंवा इथे बाहेर फर्टिलाइज झाली, इथे बाहेरच फर्टिलाइज झाली. ते स्पर्म शोधत इथपर्यंत आले आणि इथे फर्टिलाइज करून टाकले. आता ही याची जागा आहे का? ही जागा नाहीये. या ठिकाणी समजा फर्टिलायझेशन झालं तर दिस इज नॉट द राईट प्लेस. फर्टिलायझेशन तर झालं पण इथे दिस इज नॉट द राईट प्लेस. आणि इथेच जर याची डेव्हलपमेंट झाली तर याची साईज हळूहळू वाढायला लागते. आता या ठिकाणी मोठी जागा तर नाहीये, कधी कधी इथेच व्हायला लागते. आता हा पार्ट जर समजा इथे कुठेतरी जर झाला असेल, या ठिकाणी जर झाला असेल तर दिस इज नॉट द राईट प्लेस. आणि या ठिकाणी काही सिलिया नाहीये, त्यामुळे याची ग्रोथ याच ठिकाणी होईल आणखी होत जाते. इथेच सेल डिव्हिजन सुरू होतं, झोना पेल्विसिडा लॉस होतो आणि त्या फिमेलला जबरदस्त पेन सुरू होतं. जेव्हा या युटेरस सोडून बाकी कुठेतरी जर प्रेग्नन्सी राहिली असेल तर अशा प्रेग्नन्सीला आपण म्हणतो एक्टोपिक प्रेग्नन्सी. काय म्हणतो बाळांनो? एक्टोपिक प्रेग्नन्सी. हे सोनोग्राफी करून जर एखाद्या स्त्रीचं चाइल्ड बिअरिंग एज मध्ये अचानक पोट दुखायला लागलं, जिचं ट्युबेक्टॉमी झालेली नाहीये, जिची संततीचं ऑपरेशन झालेलं नाहीये, फॅलोपियन ट्यूब्स कट केलेलं नाहीये, फॅलोपियन ट्यूब कट करणं याला म्हणतात ट्युबेक्टॉमी. वास डिफरन्स कट करणं याला म्हणतात व्हॅजेक्टॉमी. पुरुषाला स्टराईल बनवायचं असेल तर त्याचे वास डिफरन्स कट करावे लागतात. फिमेलला स्टराईल बनवायचं असेल तर तिच्या ट्युबेक्टॉमी करावं लागतं. त्या दोन्ही फॅलोपियन ट्यूब कट करून छोटा पीस काढून फेकून देतात आणि बाकीचा पीस जो असतो तो काय करून ठेवून देतात. तर आय थिंक यू आर गेटिंग. तर आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की एक इव्हेंट आणखी सांगायचा राहिला, मी सांगतो त्याच्यात. तर एक्टोपिक प्रेग्नन्सी जर झाली तर त्याच्यामुळे जबरदस्त पेन होतं आणि त्याला इमिजिएट सर्जरी करून बाहेर काढून टाकावं लागतं. तर दिस इज कॉल्ड ॲज एक्टोपिक प्रेग्नन्सी. आता एक इव्हेंट मला इथं सांगायचा होता की हे जे ग्रॅन्युल्स जे होते किंवा सॉरी हे जे फर्टिलायझिंग्स बाहेर लावलेले होते स्पर्मला आयडेंटिफिकेशन साठी, हे जे मी सांगितलं होतं ना अशा पद्धतीने या ठिकाणी प्रोटीन्स लावले ZP3. तर हे जे ZP3 प्रोटीन्स असतात ही कॉर्टिकल रिॲक्शन ज्या वेळेला होते ना तर हे सगळेच्या सगळे डिॲक्टिव्हेट केले जातात. ही फक्त एक गोष्ट ऍड करून घ्या, ते ताबडतोब डिॲक्टिव्हेट केले जातात. नाहीतर काही स्पर्म जे असतील काही बिचारे आणखी प्रयत्न करून तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केलेलाच असेल ना. काही स्पर्म्स आणखी सगळे स्पर्म याच्यापर्यंत पोहोचले असं नाही, काही उशिराने पोहोचतील. जसे रनर्स असतात, पळायला सगळ्यांनी सुरुवात केली पण सगळ्यांना त्यांचं जे ज्या पॉइंटला टच करून त्यांना यायचं किंवा ज्या पॉइंट पर्यंत पोहोचायचं सगळे स्पर्म्स ऍट ए टाइम नाही पोहोचणार, काही मागे पुढेही पोहोचतील. तर त्यांनी जर ही साईट रेकग्नाइज केली आणि ते जर त्यांनी तितका जोर लावला तर पुन्हा पॉलिस्पर्मीचे चान्स. म्हणून हे जे वरती लावलेले जे फर्टिलायझिंगचे प्रोटीन्स आहेत, फर्टिलायझिंग प्रोटीन आहेत, यांना डिॲक्टिव्हेट केलं जातं. ऍज सून ऍज दॅट स्पर्म टचेस द मेम्ब्रेन ऑफ सेकंडरी oocyte, ताबडतोब हे सगळे सगळे प्रोटीन्स डिॲक्टिव्हेट केले जातात. ही एक गोष्ट ऍडिशनल या कॉर्टिकल रिॲक्शन मध्ये लक्षात ठेवा. तर दिस वॉज ऑल अबाउट फर्टिलायझेशन. आय थिंक याच्यात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. बोला मॅडम. सर, जर फिमेलला स्टराईल केलं तर मग तिला मेन्स्ट्रुएशन होईल का? हिचा क्वेश्चन कोणाला ऐकू आला असेल तर प्लीज मला सांगा, ज्याचा ऑडिओ चांगला असेल सांगा. सर, जर फिमेलला स्टराईल केलं तर मेन्स्ट्रुएशन होईल ना बेटा. मेन्स्ट्रुएशन न होण्याला काय कारण आहे? गुड क्वेश्चन. आता मी सगळं पुसतो 2 मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन करतो. एकदम गुड क्वेश्चन. तुम्ही मला सांगा, वास डिफरन्स जी आहे, वास डिफरन्स जर तुम्ही कट केली, वास डिफरन्स कट केली तर त्या पुरुषामध्ये स्पर्मचं प्रोडक्शन होईल का नाही? कोण सांगतो मला? होईल का नाही?
होईल. होईल. नाही. मग मला सांगा आता, मला तुमच्याच प्रश्नाचं तुम्हीच उत्तर देणार बघा, आणि बरोबर देणार, तुम्हीच देणार मला खात्री आहे. कारण तुम्ही जर सिन्सिअरली हे सगळे लेक्चर प्रॉपरली अटेंड करतायत, सिन्सिअरली ऐकतायत, तर तुम्हाला उत्तर देताच आलं पाहिजे. आता दिस इज द नॉर्मल युटेरस, दिस इज द नॉर्मल युटेरस, दिस इज वजायनल पॅसेज. आता या ठिकाणी तुम्ही काय केलं, इथे याला लायगेट केलं आणि इथे गाठ मारून सोडून दिली. सेम तुम्ही इकडच्या बाजूला केलं, आणि हा जो पीस आहे हा गाठ मारून सोडून दिली. आता हा जो पीस आहे, आता होईल बघा, ओरी या ठिकाणी जशा आहेत तशाच आहेत. एम आय राईट ऑर रॉंग? तुम्हीच सांगा. इथे ओव्हरीमध्ये काही चेंज आहे का? ओव्हरीला आपण काही केलं का? नो सर. बोला, ओव्हरीला आपण काही केलेलं आहे का? नो. ओव्हरीला आपण काहीच केलेलं नाहीये. आता ओव्हरीला जर आपण काही केलेलं नसेल, तर ओव्हरी त्यांचं काम नॉर्मल फंक्शन करतील. नेहमीप्रमाणे GnRH होईल. पटकन ऑडिओ बंद करा. GnRH सिक्रीट केलं जाईल. GnRH सिक्रीट केल्याबरोबर काय होईल? FSH सिक्रीट केलं जाईल, LH सिक्रीट केलं जाईल. येतंय तुमच्या लक्षात? म्हणजे याच्यामध्ये याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. आता या युटेरसला थोडीच माहिती आहे, की प्रेग्नन्सी आता नाही होणार, इकडे कट झालेला आहे. याच्या आत जे सगळे इव्हेंट्स होत आहेत, हे सगळे इव्हेंट्स तसेच्या तसे होत राहतील. हे सगळेच्या सगळे बेटा इव्हेंट्स तसेच्या तसे होत राहतील. कारण या ठिकाणीची वॉल बनेल, मेन्स्ट्रुएशन होईल. फक्त होतं काय की इथून जो येणारा जो ओव्हम होता, जो सेकंडरी oocyte होती, ती तर अशी डिस्चार्ज होत होती ना. ती अशी जेव्हा अनमॅरिड गर्ल्स असतात त्यांच्यामध्ये अशी तर ती डिजनरेटच होते. त्यामुळे ती इथे डिजनरेट केली जाते, तिला फॅगोसाइटोज केलं जातं. आणि ह्या इव्हेंटचा, युटेराईन इव्हेंटचा आणि ओव्हरीचा काही संबंध नाही. तर नॉर्मल, आता दोन्ही गोष्टी क्लिअर कर सांगतो. 2 गोष्टींमध्ये फिमेलच्या काहीच फरक पडत नाही याच्यामुळे. पहिली गोष्ट अशी आहे की फिमेलच्या लिबिडोमध्ये, म्हणजे तिची जे सेक्सची डिझायर जी असते तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. आणि तिचे जे कॅरेक्टर्स आहेत, फिमेलनेस आहे, त्याच्यात पण कुठलाही फरक पडत नाही. कारण हॉर्मोनची लेवल बिलकुल डिस्टर्ब होत नाही, ॲज इट इज असते. फक्त आपण काय केलेलं, हा रस्ता बंद करून टाकला. हा फरक पडतो केव्हा? दुसरं एक ऑपरेशन आहे, जे ऑपरेशन जनरली जास्त प्रमाणात जर डिस्चार्ज असेल एखाद्या फिमेलला जर प्रमाणापेक्षा जास्त व्हाईट डिस्चार्ज असेल, किंवा डॉक्टरना असं वाटतंय की हिच्या युटेरस मध्ये काही अनवॉन्टेड ग्रोथ वगैरे होते, तर त्यावेळेला डॉक्टर काय करतात, तिचं जरी ट्युबेक्टॉमीचं ऑपरेशन झालं असेल तरी हा पूर्ण, आता तर हे निघालेलं, दुर्बीण निघालेत, हे पूर्ण युटेरस रिमूव्ह करून टाकतात. टोटल युटेरस रिमूव्ह करून टाकतात, युटेरस बाहेर काढतात. त्या ऑपरेशनला म्हणतात हिस्टेरेक्टॉमी. हिस्टेरेक्टॉमी जे असतं, हिस्टेरेक्टॉमीचं ऑपरेशन, इट इज द सर्जिकल रिमूव्हल, लिहूया, सर्जिकल रिमूव्हल ऑफ युटेरस. आता तुम्ही मला सांगा, आता मेन्स्ट्रुएशन होईल का? आता तुम्ही मला सांगा, मेन्स्ट्रुएशन नो होईल का? सर. बरोबर आहे ना? म्हणजे ज्याचं हिस्टेरेक्टॉमीचं ऑपरेशन झालं त्याला मेन्स्ट्रुएशन होणार नाही. आता मेन्स्ट्रुएशन होणार नाही याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा आहे की डॉक्टर लोक काय करतात, हा जो पार्ट आहे, हा वजायनल पॅसेज ठेवतात आणि सर्व्हिक्सच्या वरचा संपूर्ण पार्ट, इथून हा पार्ट काढून टाकतात, रिमूव्ह करून टाकतात. आता
डॉक्टर लोकांना एक मोठा सामाजिक प्रश्न आहे की समजा जसं मी तुम्हाला बोललो होतो की चायनामध्ये जर एखादा सेक्स असॉल्ट करत असेल, वारंवार लैंगिक गुन्हे करत असेल, बरोबर, जर वारंवार रेप मधनं किंवा अशा प्रकारचे काय म्हणूया त्याला विनयभंग अमके तमके अशा पद्धतीचे जे गुन्हे करत असेल एखाद, तर त्याचं काय केलं जातं, त्याच्या टेस्टिस रिमूव्ह केल्या जातात. सिमिलरली जर या ठिकाणी ह्या फिमेलच्या जर दोन्ही ओव्हरीज काढून टाकल्या अलॉंग विथ युटेरस जर दोन्ही ओव्हरीज रिमूव्ह केल्या काय होईल बोला? स्टरला कम ऑन, राईट काय होईल? कोण सांगतो? स्टरायलायझेशन. अशा फिमेल्समध्ये there will not be सेक्स डिझायर. सेक्स साठी कुठली डिझायर राहणार नाही. पुरुषांसाठीचं आकर्षण संपून जाईल. जर टेस्टिस काढून टाकल्यानंतर स्त्रीबद्दलचं जे नॅचरल अट्रॅक्शन आहे इट इज ड्यू टू टेस्टोस्टेरॉन ऑर द हॉर्मोन सिक्रेटेड बाय द टेस्टिस, ते जे असतं ते निघून जाईल. म्हणून डॉक्टर लोक काय करतात की दोन टेस्टिस जर असतील, दोन ओव्हरीज जर असतील त्याच्यापैकी एक ओव्हरी राहू देतात, एक ओव्हरी काढून टाकतात. पण त्यांना असं वाटत असतं की ओव्हॅरियन कॅन्सरचे पण चान्सेस असतात कधी कधी, त्यामुळे ते रिमूव्ह. जनरली हिस्टेरेक्टॉमी करायला नको, कारण कसं आहे की हिस्टेरेक्टॉमी केल्यानंतर डायरेक्ट हॉर्मोनल बॅलन्स डिस्टर्ब होतो आणि जी वॉल तयार झालेली असते, जे नॅचरल एक प्रोटेक्शन मिळत असतं, ते सगळे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस होतात. हॉर्मोन तर प्रोड्यूस होत राहील, पण ते हॉर्मोनला ऍक्ट करण्यासाठी जे ऑर्गन पाहिजे ते ऑर्गन नसल्यामुळे बॉडीमध्ये निराळ्या प्रकारचे डिस्टर्बन्सेस होतात. म्हणजे ती स्त्री आजच मेनोपॉज मध्ये गेली असा त्याचा अर्थ झाला ना, एक प्रकारचा मेनोपॉज झाला. आणि त्यामुळे जे मेनोपॉजचे सिम्पटम्स असतात, जे प्रॉब्लेम्स असतात, ते त्या स्त्रीला फेस करावे लागतात. आय थिंक यू गॉट ऑल द आन्सर. आणखी कोणाला काही विचारायचं असेल तर यू कॅन आस्क, नाहीतर आपण काय करू, क्लिव्हेजेस समजून घेऊ. पुढच्या बरोबर 1 वाजता मी लेक्चर स्टॉप करणार आहे. सर ती जी अनवॉन्टेड साईज जी वाढते मग ती रेअर केसेस मध्येच असते. काय विचारलं तू? अनवॉन्टेड काय विचार? तर ती युटेरस जी साईज वाढते ना, कशाची अनवॉन्टेड काय कशाची साईज वाढते मला नाही कळून राहिलं. तिचा क्वेश्चन कोणीतरी सांगा बरं मला. गीता तुला ऐकू आला असेल तर सांग बाळा मला. तर ती इक्टॉपिक प्रेग्नन्सी बद्दल. हा काय विचारते सांग, काय विचारते सांग, विचार ग, काय विचारते विचार. एक्टोपिक प्रेग्नन्सी फार रेअर केसेस मध्ये होते. अतिशय कमी लोकांमध्ये एक्टोपिक प्रेग्नन्सी आपल्याला पाहायला मिळते, अतिशय कमी लोकांमध्ये. पण इट इज नॉट अनकॉमन. आता जर मला उद्या परवामध्ये रिपोर्ट मिळाला तर एक्टोपिक प्रेग्नन्सी माझ्या मित्राच्या घरी आता झाली होती, त्याच्या मिसेसला. तर तिचा जर रिपोर्ट मिळाला तर तुम्हाला मी सोनोग्राफीचा रिपोर्ट इथे दाखवणार आहे. तर ती मी आता त्याला व्हॉट्सअपला मागवणार आहे. तर व्हॉट्सअपला कशा पद्धतीचा रिपोर्ट असतो आणि कुठे होती ती, तर ते आपल्याला कळेल. आता याच्यानंतर आता फर्टिलायझेशन झालेलं आहे बाळांना. आता फर्टिलायझेशन झालेलं आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर पुढचा जो इव्हेंट असतो त्याला आपण म्हणतो, त्या पुढच्या इव्हेंटला आपण म्हणतो क्लिव्हेज. पुढचा जो इव्हेंट असतो त्याला आपण म्हणतो, आता दिस इज ऑल पोस्ट फर्टिलायझेशन. हे सगळे पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स आपण शिकणार आहोत. पोस्ट फर्टिलायझेशन. त्याच्या आधी जे आपण शिकलो ते प्री फर्टिलायझेशन होतं, आता सगळे पोस्ट फर्टिलायझेशन. पोस्ट फर्टिलायझेशन नंतर पहिले होईल क्लिव्हेज. क्लिव्हेज नंतर होतं ब्लास्टुलेशन, नंतर होईल गॅस्ट्रुलेशन. NCERT ने अतिशय
अतिशय ब्रीफ मध्ये हे सगळ्या गोष्टी दिल्यात, अतिशय म्हणजे नुसतं वरवर टच केलेलं आहे. आपल्या स्टेट बोर्डने, तुम्ही जर स्टेट बोर्डचं बुक फॉलो करत असाल तर स्टेट बोर्डने बऱ्यापैकी डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने याला प्रॉपरली डिस्क्राईब केलेलं आहे. तर आय थिंक यू विल गेट इट इन द स्टेट बोर्ड बुक. त्याला नीट रीड करा. आता झालं काय तुम्हाला माहिती आहे, झालंय की या ठिकाणी या सेलच्या अवतीभोवती जेवढे स्पर्म्स होते हे सगळे डिजनरेट केले गेले, कारण ही सेल आता ही जी सेल आहे इट हॅज कन्व्हर्टेड इन टू झायगोट. हिचं कन्व्हर्जन कसं झालं बाळांनो, आता ही झायगोट मध्ये कन्व्हर्ट झाली, कारण मेल आणि फिमेल प्रो न्यूक्लियस एकमेकांमध्ये फ्यूज झालेले. फ्यूज झाल्यानंतर आता ते ती तशीच्या तशी आहे आणि तिच्यावर एक टफ कव्हरिंग आहे, ज्या कव्हरिंगचं नाव आपण दिलं होतं झोना पेल्युसिडा. झोना पेल्युसिडा जे कव्हरिंग आहे, झोना पेल्युसिडाचे जे कव्हरिंग आहे, मी तिथे पण दाखवणार, इथे पण दाखवतो. हे झोना पेल्युसिडाचं जे कव्हरिंग आहे, हार्ड कव्हरिंग घेऊन याच्यामध्ये हे फ्युजन होऊन ही सेल आता रेस्ट करते. रेस्ट करते म्हणजे काही तयारी करते पुढच्या सगळ्या घटनांसाठी. ती काय करते, ही सेल आता तयारी करते. आतल्या आत हिने तयारी सुरू केलेली आहे. आता या ठिकाणी फर्टिलायझेशन झालेलं आहे. सेंट्रिओल आपल्याला माहिती आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, फिमेल एक कडे सेंट्रिओल्स नसतात, ते मेलच्या स्पर्म मधून त्या सेंट्रिओलने एंट्री केलेली आहे. त्या सेंट्रिओलचं डुप्लिकेशन झालं आणि त्या डुप्लिकेशन झाल्यानंतर सेंट्रिओल दोन्ही दोन पोलला गेले. दोन पोलला गेल्यानंतर ते जे हे सगळे जे डिप्लॉइड जो झायगोट होता तो आता अरेंज झालेला आहे प्रॉपरली. तिथले सगळे एक ह्याच्याबरोबर एक गोष्ट सांगता तुम्हालाच विचारतो, म्हणजे तुम्हाला ते वाचून पण समजून जाईल. सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन हा एक टॉपिक राहिलेला आपला. सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन, जे इव्हेंट सांगितले तेच आपल्याला याच्यात मेन्शन करायचे आहेत. त्याचा पहिला जो इव्हेंट आहे, पहिला जो सिग्निफिकन्स आहे तो काय आहे, तुम्हाला जे जे आढळलेलं आहे तेच तुम्हाला सांगायचं आहे. पहिलं सिग्निफिकन्स काय आहे, कोण सांगतं मला? व्हॉट इज द सिग्निफिकन्स? पहिली गोष्ट आहे सेकंडरी oocyte is converted into, बोला, it's converted into ovum which has n number of chromosomes. दुसरी गोष्ट, जे फ्युजन होतं त्याला म्हणतात सिन कॅरियॉन is achieved, that is due to fusion of male and female pronucleus. मेल आणि फिमेल प्रोन्यूक्लियस मुळे सिन कॅरियॉन अटॅच. हा, डिप्लॉइड राहील ना बेटा, बरोबर आहे. इट इज, याला आपण सिनगॅमी पण म्हणतो. काय म्हणतो बाळांनो? सिनगॅमी. प्रोसेस ऑफ सिनगॅमी मुळे काय होतं, सिन कॅरियॉन होतं, म्हणजे दोन्ही न्यूक्लियस एकमेकांमध्ये फ्यूज होतात. तिसरा जो इव्हेंट याच्यामध्ये महत्वाचा आहे फर्टिलायझेशन मुळे घडून येतो, दॅट इज fertilization leads to variation. दोन वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे एकाच प्रकारचे दोन्ही पार्टनर्स नाही आहेत, दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले पार्टनर, दोन वेगवेगळ्या प्रकारचे जीव. एक फिमेल वेगळ्या कुटुंबातनं वेगळ्या याच्यातनं आलेली आहे, मेल वेगळ्या याच्यातनं आलेले. याच्यामुळे काय होतात की व्हेरिएशन्स मिळतात, आणि व्हेरिएशन्स आर इम्पॉर्टंट फॉर सर्वायवल ऑफ फिटेस्टच्या रूलसाठी इम्पॉर्टंट फॉर इव्हॉल्युशन.
इथं प्लॉइडी मेंटेन केली जाते. इथं लिहून घ्या. Diploid number is restored. Diploid number of chromosome is restored. पुढे तुम्ही लिहू शकता ड्यू टू फर्टिलायझेशन पॉलीस्पर्मी is avoided. Sex of offspring is determined. त्याच्यामुळे निश्चित होतं मेल जन्माला येणार आहे का फिमेल जन्माला येणार आहे, हे सगळ्या घटना घडत असतात. आय थिंक क्लिवेज आपल्याला उद्या स्टार्ट करावं लागेल. आपण थांबूया या ठिकाणी. क्लिवेज आणि पूर्ण पार्ट आपण उद्या डिस्कस चालेल. आता याच्यामध्ये होतं काय, तुम्हाला क्लिवेज एका याच्यामध्ये सांगतो. इथून ते इथपर्यंत याच्या कंटिन्युअस डिव्हिजन्स होतात. क्लिवेज शब्दाचा अर्थच होतो की मल्टिपल मायटोटिक डिव्हिजन्स विदाउट इन्क्रीजिंग द सेल साइज. क्लिवेज शब्दाचा अर्थ काय होतो की इट इज द डिव्हिजन ऑफ आता जिथे अॅनिमल पोल मधून जिथून एंट्री केली होती तिथूनच पहिल्यांदा 2 सेल बनतात. त्या 2 सेल पहिल्यांदा उभ्या माणसांमध्ये ह्युमन बिंग्स मध्ये होलोब्लास्टिक क्लिवेज होते, म्हणून वरून अशा 2 सेलचे 2 भाग. पुन्हा त्याला राईट अँगल दुसऱ्याच होतील, म्हणजे 4 सेल्ड, 8 सेल्ड, 16 सेल्ड, 32 सेल्ड. या ठिकाणी इथे इथपर्यंत येता हा 16 सेल्ड होतो. मग याला म्हणायला लागतात मोरुला. मोरुला शब्दाचा अर्थ होतो मलबेरी. मलबेरीचं फ्रूट असतं, जसं बाहेरून सगळ्या सेल्स म्हणजे त्याचे कवच जसं सीताफळ असतं बघा आपला, तर सीताफळ हे मोठ्यामध्ये येतं, मलबेरी एकदम छोट्यामध्ये येतं. त्याच्यावर जशा पूर्ण वरचे खवले असतात तशा पद्धतीने हा दिसत होता, म्हणून याला मोरुला म्हणतात. इथे इथपर्यंत आल्यानंतर इथे हा फ्लोट करतो पुढचे 4 दिवस. पहिली जी क्लिवेज असते ती सगळ्यात पहिली जी डिव्हिजन असते ती 30 तासांनी होते. दुसरी डिव्हिजन जी असते ती 60 तासांनी होते आणि तिसरी जी डिव्हिजन असते ती 72 तासांनी होते. चौथी जी डिव्हिजन असते, फोर्थ जी क्लिवेज असते ती 96 तासांनी होते. 96 तासापर्यंत हा जो हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये बिलकुल साईज वाढली जात नाही, फक्त सेल आतल्या आत डिवाइड होत राहतात. कारण याचं कारण आहे की झोना पेल्युसिडा याला अजिबात डिवाइड म्हणजे सेलची साईज वाढू द्यायला मज्जाव करतो, रोखतो. आणि आतल्या तुला काय करायचं ते आत कर बाबा, बाहेर तुला वाढता येणार नाही. म्हणजे आणि तुम्हीच विचार करा, जर समजा इथे साईज वाढली असती तर याच्यातनं पासच होऊ शकला. म्हणून याची साईज तशीच्या तशी ठेवली जाते आणि याला इथपर्यंत आणलं जातं. नंतर हा युटेरस मध्ये फ्लोट करतो. युटेरस मध्ये फ्लोट केल्यानंतर काय काय चेंजेस होतात त्याच्यामध्ये एक ह्युमन एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते ते आपण उद्या डिस्कस करूया. थँक्यू. वाचून या, वाचून आल्यानंतर तुम्हाला आणखी चांगलं समजेल.